कारण गोंदियाला एक कोजागिरी आहे आणि त्या ठिकाणाहून एक सेवकिनीचा फोन आला। त्या सेवकिनीने सांगितलं की जो व्यक्ती ही कोजागिरी करून राहिला तो व्यक्ती आमच्या या एरियातला नाही, तो इथून 2 किलोमीटरवर राहते आणि त्याच्यासोबत आमचा मार्गदर्शक सुद्धा नाही। अशी व्यक्ती आमच्या इथं येऊन कोजागिरी संपन्न करून राहिला आणि तुम्ही त्याला परवानगी दिली। मी सांगितलं आम्ही त्याला परवानगी दिली नाही। कोजागिरी कोणीही करू शकते, कोणाला अडवण्यात येत नाही, परंतु त्याचे सगळ्यांनी हे सेवकाची जिम्मेदारी आहे की आपण कोजागिरी किती दिवस केली पाहिजे, महिने 2 महिने कोजागिरी सुरू राहिली पाहिजे की नाही राहिली पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे। आम्ही तर म्हटलं की कोजागिरी जास्तीत जास्त 12 तारखेच्या वर झाली नाही पाहिजे। जर 12 तारखेच्या वर कोजागिरी झाली तर ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणचा जो कोणता मार्गदर्शक राहील मंडळातर्फे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचं मार्गदर्शक पद सुद्धा रद्द करण्यात येऊ शकते। आता त्या ठिकाणी जे कोजागिरी होऊन राहिली 1,500 ते 2,000 रुपये वसूल करून राहिले, हे बरोबर नाही आहे म्हणे। आम्ही सांगितलं की आम्ही कोजागिरीला परवानगी दिली नाही आणि आम्ही त्यांना म्हणतही नाही की तुम्ही कोजागिरी करा। माझी सर्व सेवकांना हात जोडून एवढीच विनंती आहे की कोजागिरी करत असताना तुम्ही ज्याला विश्वास ठेवून कोजागिरी करून राहिले तो तुमचा विश्वासपात्र आहे की नाही हे तुम्ही ठरवा। कोजागिरी निमित्त वर्गणी गोळा करून राहिले ते किती असायला पाहिजे हे तुम्ही ठरवा। कोणी म्हणते तेवढी वर्गणी जमा करू नका आणि आपली कोजागिरी झाल्यानंतर त्या कोजागिरीबद्दल बाहेर इकडे तिकडे असं झालं तसं झालं हे बरोबर आहे का आणि आम्हाला येऊन सांगू नका। ही तुमची जिम्मेदारी आहे प्रत्येकाची, मंडळाची नाही। आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की जर 12 तारखेच्या नंतर झाली तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू, पण जर 12 तारखेच्या आतमध्ये करत असेल आणि तेही जर बरोबर नसेल तर अशा मार्गदर्शक किंवा कार्यकर्त्याच्या कोजागिरीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका आणि चुकीस पात्र होऊ नका। एवढीच माझी सर्व सेवकांना हात जोडून विनंती आहे। यानंतर मंडळाचे संचालक आदरणीय